नमस्कार विद्यार्थी मित्र द सुभाष अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की सुभाष अकॅडमीतर्फे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025-26साठी मेन्सची आपण टेस्ट सिरीज सुरू करतोय। सुभाष अकॅडमी हे डेक्कन IASचंच नवीन नाव आहे, जे तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी वस्तुनिष्ठ स्वरूपाची जेव्हा मुख्य परीक्षा होती किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या टेस्ट सिरीज होत्या तेव्हा तुम्ही ती अटेंड केलेली असेल। तर आपण 2025-26च्या मुख्य परीक्षेसाठी नमुना प्रश्नोत्तर पाहतोय, ज्या स्वरूपाची आपण टेस्ट सिरीज कंडक्ट करणार आहे। प्रिलिम झाल्यानंतर त्याचे एक सॅम्पल मॉडेल आन्सर आपण या ठिकाणी बघतोय। आज आपण GS2 सामान्य अध्ययन 2 त्यातला जो राज्यशास्त्राचा जो भाग आहे, पॉलिटिक ज्याला म्हटलं जातं, तर त्याबद्दलच्या डिटेल्स आपण पाहणार आहोत। एक प्रश्न त्यातला आपण सॅम्पल त्या ठिकाणी पाहूया। तुम्हाला स्क्रीनवरती प्रश्न दिसत असेल, मी प्रश्न वाचून दाखवतो। काय म्हटलंय? भारतीय राज्यघटना ही उधारीची राज्यघटना आहे, तथ्य की मिथक असं विचारलेलं आहे। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुमचं मत मांडायचं आहे, एक बाजू तुम्हाला प्लीड करायची आहे, म्हणजे समर्थन करायचं आहे। यापैकी एक कुठली तरी तुम्ही बाजू निवडणं अपेक्षित आहे आणि त्या बाजूनं तुम्ही तुमचं समर्थन देणं अपेक्षित आहे। तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, तथ्य की मिथक किंवा जे कोणत्याही स्वरूपात जिथं प्रश्नामध्ये और हा असा शब्द असेल, त्या ठिकाणी तुम्ही एक साईड निवडणं एक्सपेक्टेड आहे, बशर्ते की जी साईड तुम्ही निवडताय त्याच्यासाठी तुम्हाला योग्य समर्थन देता आलं पाहिजे या प्रकारच्या प्रश्नांसाठी। आणि समर्थन तुमचं असता कामा नये, कारण आपण स्टुडंट्स आहोत, आपण काही अकॅडमिक्स नाही, आपण काही त्यातले एक्सपर्ट नाही आहे। त्यामुळं या केसमध्ये तुम्हाला जे तज्ज्ञ आहेत त्या विषयातले या प्रकारचा प्रश्न कोणत्याही GS 1, 2, 3 कोणत्याही पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो। या केसमध्ये आपल्याला पॉल सायन्समधले तज्ज्ञ लागतील, पॉलिटिकल सायन्स किंवा जे कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट आहेत ते तज्ज्ञ लागतील किंवा त्यांचे काही कोट्स आपल्याला लागतील। तर त्याप्रमाणे आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर देणं अपेक्षित आहे। मी प्रश्न परत एकदा वाचतो। भारतीय राज्यघटना ही उधारीची राज्यघटना आहे, तथ्य की मिथक म्हणजे काही तिनं तत्व बॉरोड कॉन्स्टिट्यूशन असं त्या ठिकाणी म्हटलं जातं भारतीय राज्यघटनेवरती टीका करताना किंवा त्याच्या मर्यादा सांगताना एका गटाकडून। तर ती उधारीची राज्यघटना आहे असं म्हटलं जातं किंवा बॉरोड कॉन्स्टिट्यूशन आहे म्हटलं जातं। तर हे फॅक्ट आहे की मिथक आहे, हे तथ्य आहे की मिथ आहे, म्हणजे हे खरंच आहे का त्याबद्दल काही चुकीचे आहे किंवा मिथक म्हणून ते पसरवलेलं आहे, तर ते आपण या ठिकाणी बघूया। इंट्रो जे आपण लास्ट टाइम पण बघितलं होतं, कुठल्याही प्रकारे इंट्रो, बॉडी आणि कन्क्लुजन या प्रकारे आपलं उत्तराचं स्केल्टन असणार आहे। इंट्रोमध्ये काय म्हटलं की तुम्ही उधारीची राज्यघटना आहे, तर ते पहिल्या वाक्यात लगेच सांगता कामा नये, तुमचं हे कन्क्लुजन असलं पाहिजे, जे तुम्ही बाजू निवडणार आहे ते तुमचं कन्क्लुजन असलं पाहिजे आणि त्याच्या अगोदर तुमचं समर्थन आलं पाहिजे। इंट्रो म्हणून तुम्ही काय सांगितलं की जवळजवळ 2 वर्षापेक्षा अधिक काळ सखोल चर्चा केल्यानंतर भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली। घटना समितीचे जे मेंबर होते, वेगवेगळ्या त्याच्या बैठका झाल्या, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस टू बी प्रिसाईज जर बोलायचं झालं तर। 26 जानेवारी रोजी ती अंमलात आली। तर अनेक टीकाकार तिला बॉरोड कॉन्स्टिट्यूशन किंवा उधारीची राज्यघटना म्हणतात, परंतु हे विधान तिच्या मौलिकतेला कमी लेखते। तिला बॉरोड आहे मग असं म्हणणं हे थोडंसं तुम्ही एक हिंट दिली की तुम्ही कुठल्या बाजूनं चालला आहात। त्यामुळं इंट्रो वाचल्या पेपर चेक करणाऱ्या व्यक्तीच्या लक्षात आलं की ठीक आहे, ह्यानं साईड निवडायचं हे ह्याला समजलेलं आहे स्टुडंट्सला, की एक बाजू आपल्याला प्लीड करायची आहे। दुसरं मग ते तुम्ही इंट्रोमध्ये दिलं की मग तुम्ही तुमचं समर्थन दिलं जाणार की माझं जे म्हणणं आहे, माझं म्हणणं आहे की हे तथ्य नाही आहे, हे मिथक आहे सपोज, तर मग मी त्याप्रमाणे ती बाजू प्लीड करणार, मी काइंड ऑफ तुम्हाला ॲज अ ॲडव्होकेट करायचं आहे तुमचं म्हणणं जे आहे ते। निश्चितच भारतीय राज्यघटनेने अनेक देशांच्या राज्यघटनेमधून विविध तरतुदी स्वीकारल्या आहेत। हे बरोबर आहे की काही गोष्टी आपण बॉरो केल्या आहेत, काही गोष्टी स्वीकारल्या आहेत, परंतु म्हणून पूर्ण राज्यघटना बॉरो केली असं म्हणता येईल का? तर त्याचं उत्तर नाही असं आपण देणं अपेक्षित आहे। काय काय स्वीकारलं हे तुम्ही ब्रीफली सांगितलं की 1935चा जो भारत सरकार कायदा होता त्यातून तुम्ही राज्यपालपद, न्यायव्यवस्था आणि फेडरल स्ट्रक्चर जे आहे ते, म्हणजे त्याचा आपला ढाचा जो आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशननं, ज्याला संरचनात्मक म्हटलं जातं, संरचनात्मक जो आराखडा आहे तो आपण 1935च्या कायद्यानं, कारण तो सर्वाधिक विस्तृत असा कायदा आहे। त्यानंतर ब्रिटनकडून काय स्वीकारले आपण? ब्रिटनची संसदीय शासन प्रणाली, संसदीय लोकशाही स्वीकारली, कायद्याचं राज्य आणि मंत्रिमंडळ प्रणाली, ज्याला कॅबिनेट सिस्टीम असं म्हटलं जातं, त्या आपण ब्रिटनकडून स्वीकारलंय। अमेरिकेकडून काय स्वीकारले? फंडामेंटल राईट्स,
ज्युडिशियल रिव्ह्यू, न्यायिक पुनर्विलोकन आणि सरनामा प्रिॲम्बल जे आहे ते अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन हे पहिलं कॉन्स्टिट्यूशन आहे ज्याची सुरुवात प्रिॲम्बलनं होते. आयर्लंडकडून राज्यसंस्थेच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, जेव्हा तुम्ही शॉर्ट फॉर्ममध्ये DPSP असं म्हणतात, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, राज्यसंस्था जी धोरणं अंमलात आणणार आहे त्याच्यासाठीची मार्गदर्शक तत्वे. कॅनडाकडून काय स्वीकारले? प्रबळ केंद्रासह संघराज्य पद्धती, म्हणजे फेडरल स्ट्रक्चर असेल परंतु प्रबळ आहे ते केंद्र असेल ना की राज्य असतील. ऑस्ट्रेलिया, जर्मनी ज्याला वायमार रिपब्लिक म्हटलं जातं, रशिया, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका, जपान या देशांच्या राज्यघटनेतून इतर तरतुदी स्वीकारल्यात. म्हणजे तुम्ही काय बॉरो केलं हे तुम्ही थोडक्यात सांगितलं. म्हणजे ज्याच्यामुळं हा आरोप होतो तो आरोप तुम्ही एक प्रकारे त्याचं एक डिटेल दिल्या पहिल्यांदा. त्यानंतर ज्या तरतुदी स्वीकारल्या त्याबद्दल तुम्ही बोलला. त्यानंतर तुम्ही काय सांगितलं आहे की तुमची जी बाजू तुम्ही प्लीड करणार आहे की तुमचं असं म्हणणं आहे की हे मिथक आहे, हे काय बॉरोड कॉन्स्टिट्यूशन हे काय फॅक्ट नाही आहे, तर ते तुम्ही कशाच्या आधारे बोलणार, तर त्या केसमध्ये तुम्हाला त्याच्या डिटेल्स लागतील. पण या सर्व तरतुदी ज्या आहेत त्या काय म्हटलं आहे, भारतीय वास्तव विचारात घेऊन जाणीवपूर्वक आणि सखोल चर्चेनंतर स्वीकारल्या. म्हणजे त्या ॲज इट इज आपण कॉपी केलेलं नाही, राईट. ते काय ॲज इट इज कॉपी केलेलं नाही आहे. कॉन्स्टिट्यूशन इतर कॉन्स्टिट्यूशनमध्ये अर्थात चांगल्या गोष्टी इतरांकडून स्वीकारण्यात काही प्रॉब्लेम नाही आहे, फक्त त्या आपला इंडियन कंटेक्स्ट त्याला संदर्भ देऊन त्या स्वीकारल्या आहेत. त्याचे परकीय राज्यघटनांचे अंधानुकरण केले नाही. म्हणजे आपण काय ब्लाइंडली फॉलो केलेलं नाही की तिथून उचला आणि आहे असं आपण या ठिकाणी ॲड केलं. भारतीय राज्यघटनेने ज्या तरतुदी स्वीकारल्या तरी त्याचा आत्मा मात्र पूर्णपणे भारतीय अनुभवातून घडलेला. तर तो अनुभव काय आहे, तर सगळ्यात मोठा त्याचा जो प्रेरक जे होते ते स्वातंत्र्य चळवळ. भारताची जी स्वातंत्र्य चळवळ आहे त्यामध्ये जी विविध मूल्य स्वातंत्र्य चळवळीने महत्त्वाची मांडली, तर त्याचं प्रतिबिंब तुम्हाला घटनेमध्ये पडलेलं दिसतं. जसं की नेहरूंनी यांनी मांडलेला उद्दिष्टांचा ठराव, जो आपल्या प्रिॲम्बलमध्ये त्याच्या बऱ्याचशा गोष्टी झळकतात. लाहोर आणि कराची अधिवेशनात आपण ज्या गोष्टी स्वीकारल्या होत्या, काँग्रेसनं जे मूलभूत हक्कांचा ठराव स्वीकारलेला आहे किंवा स्वातंत्र्य, समता, बंधुता ज्या फ्रेंच रिव्हॉल्युशनकडून मूळतः स्वीकारलेल्या आहेत, तर हे सामाजिक न्याय, स्वातंत्र्य आणि समता हे मूल्य जे आहे, तर हे काँग्रेस प्रणित जी स्वातंत्र्य चळवळ होते त्यातनं ते सर्वसामान्यांमध्ये देखील रुजलं होतं. तर त्याच मूल्यांचं प्रतिबिंब तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनमध्ये पाहायला मिळतं. भारतीय नेत्यांनी घटना समितीच्या माध्यमातून पाश्चात्य आधुनिक संसदीय शासन प्रणाली, आता हा जो मुद्दा आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे की भारताला या प्रकारच्या आधुनिक संसदीय शासन प्रणालीची कोणतीही परंपरा नव्हती भारतामध्ये. म्हणजे मध्ययुगात या प्रकारची कोणत्याही प्रकारची पॅरलल सिस्टीम तुम्हाला दिसत नाही आहे. तर ही गोष्ट भारतात नव्यानं रुजवायला लागणार आहे जेव्हा त्याला मॉडर्न नेशन स्टेट असं म्हटलं जातं. राष्ट्रराज्य जी प्रणाली आहे, एक आधुनिक राष्ट्रराज्य प्रणाली ही संकल्पना रुजवण्यासाठी घटना समितीच्या माध्यमातून आपल्या घटनाकर्त्यांनी तो प्रयत्न केलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी. आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीची मूल्य याचा एक संगम घडवला की तुम्ही एक वेस्टर्न कन्सेप्ट आहे जी कॉन्स्टिट्यूशन ज्याला म्हटलेलं आहे की तुमची पार्लमेंटरी डेमोक्रेसी जी आहे, ती पार्लमेंटरी डेमोक्रेसी काय भारतामध्ये काही केसमध्ये म्हटलं जातं की काही ठिकाणी, आता समजा उत्तर मेरूचा शिलालेख आहे किंवा सभा, समिती, गण, जसं सुभाष कश्यप या पुस्तकात त्यांच्या आपली संसदमध्ये सांगितलं आहे, परंतु ती ज्याला काय म्हटलं की युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाईज वगैरे त्यामध्ये नाही आहे, त्यामध्ये स्त्रिया नव्हत्या किंवा त्यामध्ये वेगवेगळ्या काही वर्णातील लोकांना त्यामधून निर्णय प्रक्रियेतून बाजूला ठेवलेला आहे. त्यामुळं ती ज्याला आधुनिक संसदीय शासन प्रणाली म्हटले तर ती पाश्चात्य होती, ब्रिटिशांकडून आपण ती स्वीकारलेली आहे. आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीने जी काही मूल्ये महत्त्वाची मांडली त्याचा तो त्या ठिकाणी संगम भारताच्या घटनाकर्त्यांनी घडवून आणलेला आहे. तर ह्या माध्यमातून आपण काय दोन गोष्टी महत्त्वाच्या समजल्या की एक तर ते कॉपी पेस्ट नाही आहे, पहिली गोष्ट ते कॉपी पेस्ट नाही आहे, आणि दुसरं ते जे आहे ते त्याचं भारतीय वास्तव विचारात घेतले आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीने काही महत्त्वाचे मूल्य मानलेत, तर त्याचं आपल्याला रिफ्लेक्शन कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिसतं. मूलभूत कर्तव्ये, पंचायती राज, दुर्बल घटकांसाठी विशेष तरतुदी यामधून जी मौलिकता आणि सामाजिक संवेदनशीलता आहे ती दिसून येते. म्हणजे हे इंडियन तुमचं रियालिटी आहे, भारतीय वास्तव जे आहे ते त्या ठिकाणी समजून घेतलेलं आहे आणि त्याला त्या अनुषंगाने जे परकीय गोष्टी स्वीकारला त्यामध्ये बदल घेतलेला आहे. त्यामुळं ही उदार घेतलेली आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. तर सर्वोत्कृष्ट जी तत्त्व आहेत बाकीच्या राज्यघटनांमधली, तर चांगल्या गोष्टी स्वीकारायला काही हरकत नाही आहे,
त्याचा भारतीय परिस्थितीनुसार केलेला एक सर्जनशील संगम आहे. तर हे साधारणतः तुमची बॉडी या ठिकाणी संपलेली आहे. बॉडीमध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे मांडायचे आहेत आपल्याला. एक, कुठल्या तरतुदी स्वीकारल्या. 2, त्या स्वीकारताना त्याचं भारतीयकरण कसं केलेलं आहे. आणि कन्क्लुजनमध्ये तुम्ही सांगताय की हे मिथ आहे, हे काही फॅक्ट नाही, हे मिथ आहे, हे ज्याला काय म्हणलेलं आहे की मिथक आहे. निष्कर्ष काय, तर उधार घेतलेली राज्यघटना म्हणणे हे मिथक आहे. कारण आधुनिक संसदीय शासन प्रणाली, कायद्यापुढील समानता ही तत्वे भारतीयांसाठी नवीन होती, हे बरोबर आहे. आधुनिक राष्ट्रराज्याची पायाभरणी करण्यासाठी आधुनिक राज्यघटनांचा अभ्यास करणं अपरिहार्य होतं. की जेव्हा तुम्हाला एक मॉडर्न नेशन स्टेट घडवायचं आहे तर त्या केसमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. परंतु त्या स्वीकारताना घटना समितीने त्याचं भारतीकरण केलेलं आहे. इंडियनायझेशन असं त्याला म्हणता येईल सोप्या शब्दात आपल्याला, की त्या तरतुदी आहे अशा कॉपी पेस्ट केलेल्या नाही आहेत. त्यामुळे तो एक मौलिक जिवंत दस्तावेज आहे, ज्याला काय म्हटलं जातं की लिव्हिंग डॉक्युमेंट असं म्हटलं जातं. तो इव्हॉल्व होतो आहे वेगवेगळ्या पद्धतीनं, म्हणून त्याला लिव्हिंग डॉक्युमेंट असं देखील म्हटलं जातं. तर हे साधारणतः 150 शब्दामध्ये आहे. तर ह्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला 250 शब्दात लिहायचं असेल तर थोडंसं एलाबरेटिव्ह किंवा काही इतर जे तुमचे पॉलिटिकल फिलॉसॉफर आहेत किंवा तज्ज्ञ व्यक्ती आहेत त्यांची तुम्हाला त्या ठिकाणी कोट्स वगैरे तुम्ही ॲड करू शकता. फक्त 150 शब्दात लिहायचं आहे, त्यामुळे आपण ते अतिशय क्रिस्पी ठेवलं आहे. मी परत एकदा रिवाईज करतो ह्या प्रश्नाचं स्ट्रक्चर. प्रश्न काय होता, इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज अ बॉरोड कॉन्स्टिट्यूशन, मिथ ऑर फॅक्ट. जेव्हा तुम्हाला म्हटलं की ऑर असा शब्द येईल त्यामध्ये तुम्हाला बाजू निवडणं अपरिहार्य आहे. तर बाजू निवडताना अशी निवडायची की जे तुम्ही प्लीड करू शकता, चांगल्या प्रकारे त्याचं समर्थन करू शकता आणि समर्थन करताना तुम्ही काही एव्हिडन्स देऊ शकता. तर ह्या केसमध्ये आपण काय केलं, तुम्ही सांगितलं की काय काय गोष्टी बॉरो केल्यात आणि त्या बॉरो करताना त्यामध्ये काय बदल केले हे देखील तुम्ही सांगितलं. त्या बदलामागचा जो तात्विक विचार आहे तो पण सांगितला. तो तात्विक विचार कोणता आहे, तर भारताच्या स्वातंत्र्य चळवळीनं महत्त्वाची मांडलेली मूल्य आणि त्या ज्या घटना, ज्या तरतुदी स्वीकारल्या त्यांचं केलेलं भारतीयकरण. हे साधारणतः आपलं स्केल्टन किंवा हे आपलं एक स्ट्रक्चर 150 शब्दांचं आपलं ह्या केसमध्ये तयार होत आहे. आपण अनेक पुढे अशा प्रश्नांचे मॉडेल आन्सर पाहणार आहोत. तर त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या काही डाऊट्स असतील ह्या केसमध्ये, ह्या प्रश्नाबद्दल किंवा इतर, जेव्हा आपली मेन्सची टेस्ट सिरीज होते तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.